गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. गुड मॉर्निंग. चला आज आपण काय करूया, थ्री फेज इंडक्शन मोटरला स्टार्ट करूया. ओके, थ्री फेज इंडक्शन मोटर, थ्री फेज इंडक्शन मोटर. त्याच्या मीन मध्ये, त्याच्या शब्दामध्येच त्याचा अर्थ लपलेला, ज्याला समजतं ते पूर्णपणे एक्सप्लेन करू शकतो. थ्री फेज मोटर, थ्री फेज इंडक्शन मोटर. थ्री फेज इंडक्शन मोटर म्हणजे काय? तीन फेज वर चालणारी मोटर. तीन फेज घेऊन चालणारी मोटर म्हणजे काय? थ्री फेज मोटर. आता थ्री फेज इंडक्शन मोटर हे काय म्हणजे तीन फेज घेऊन इंडक्शन तत्वावर चालणारी मोटर म्हणजे काय? थ्री फेज इंडक्शन मोटर. मोटरचं डेफिनेशनच तुम्हाला सांगितलं. डीसी मोटर मध्ये काय करत होतो? इलेक्ट्रिकल पॉवर देऊन आपण काय घेत होतो? मेकॅनिकल पॉवर घेत होतो. इलेक्ट्रिकल पॉवर देऊन काय घेत होतो? मेकॅनिकल पॉवर देत होतो. ओके, तर ह्या तीन ह्याच्यामध्ये आपण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही पण मोटर काय एक मोटरच आहे. त्याच्यामुळे ती डीसी मोटर होती, ही कोणती आहे? एसी मोटर. तर आज इंडस्ट्रीमध्ये म्हणजे कंपन्यामध्ये याच्यामध्ये ना थ्री फेज इंडक्शन मोटरचं खूप महत्त्व आहे. प्रत्येक ठिकाणी थ्री फेज इंडक्शन मोटरचा वापर केला जातो. ओके, आणि कालांतराने ह्याचा खूप जास्त वापर होतोय आता इंडस्ट्रीमध्ये. तर त्याच्यामुळं ह्या मोटरी खूप साध्या सिंपल कन्स्ट्रक्शनच्या असतात. ह्याचं हे टिकाऊ असतात, मजबूत कन्स्ट्रक्शन असतं. त्याच्यानंतर ह्याचं मेंटेनन्स कमी असतं, म्हणून ह्या मोटरीला काय केलं जातं? प्रिफरन्स दिलेलं असतं. ठीक आहे, तर या थ्री फेज इंडक्शन मोटरमध्ये ह्याचं जे कन्स्ट्रक्शन असतं म्हणजे ऍक्च्युली बनवतात कसं, ह्याच्यामध्ये राहतं काय, त्याचे पार्ट्स कोणकोणते, आज आपण टोटल करूया. ओके, तर ह्याच्यावर तुम्हाला सगळ्यात पहिले जे दिसत आहे ही काय आपली थ्री फेज इंडक्शन मोटर. हे काय? थ्री फेज इंडक्शन मोटर. ऑन कर. हे थ्री फेज इंडक्शन मोटर. ठीक आहे, हे पूर्ण 3D मध्ये तुम्हाला बघायला भेटेल. ओके, त्याचं कन्स्ट्रक्शन बघा आता. हाँ स्टॉप कर. ये जो है हे जे दिसायले ना हे टोटल काय बॉडी थ्री फेज इंडक्शन मोटर मधलं जे स्टेटर असतं आपण काय म्हणतो आपण? स्टेटर. स्टेटर मतलब स्थिर भाग. स्टेटर म्हणजे काय? स्थिर भाग. म्हणजे तो फिरत नसलेला भाग म्हणजे काय? स्टेटर. स्टेटरच्या आतमध्ये हे काय केले जाते? वाइंडिंग केलेली असते. काय केले असते? वाइंडिंग केली असते. त्याच्यानंतर हे जे तुम्हाला दिसत आहे याच्यामध्ये ही वाइंडिंग कशामध्ये केलेली आहे? एक स्लॉट मध्ये केलेली आहे. कशामध्ये केलेली आहे? स्लॉट मध्ये. ओके, आणि हे बाहेरचं जे दिसतं त्याची बॉडी, त्याला आपण दुसऱ्या भाषेमध्ये काय म्हणतो? मराठीमध्ये योग. काय म्हणतो त्याला? योग म्हणतो. ओके, चलो प्ले. हा स्टॉप कर. हे काय दिसतं? रोटर. रोटर म्हणजे काय? थ्री फेज इंडक्शन मोटर मध्ये सगळ्यात महत्त्वाचे दोन भाग, स्टेटर आता दाखवलेला आणि दुसरं रोटर. रोटर हे काय राहतं? घुमणारा भाग राहतो. हे काय असतं? घुमणारा भाग. घुमणारा भाग म्हणजे कंटिन्युअस फिरत राहणारा भाग. ओके, हे रोटर. आता हे रोटरचं कन्स्ट्रक्शन कसं आहे? या रोटरला बनवलं जातं कसं ते पूर्ण बघा. ठीक आहे, आपले आता हे बघा, हे स्टेटर. हा स्टॉप कर. हे जे तुम्हाला दिसेल हे काय? स्टॅपिंग्स आहे. काय? स्टॅपिंग्स. हे भरपूर स्टॅपिंग्स आहेत आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला जे होल दिसायला हे काय? स्लॉट. ह्या स्लॉट मध्ये आपण काय करतो? वाइंडिंग करतो. हे काय करतो? वाइंडिंग करतो. ठीक आहे, ह्याच्यामध्ये वाइंडिंग केल्यानंतर कोणती वाइंडिंग करतो? ह्याच्यामध्ये आपण इंडक्शन वाइंडिंग. ओके, तर ह्या वाइंडिंग ह्याच्यामध्ये करतो आपण. आणि हे जे स्टॅपिंग्स कशासाठी केलं जातं? मी तुम्ही याला आता सांगितलं होतं त्याच्यापूर्वी. हे सगळं स्टॅपिंग्स कशासाठी बनवलं जातं? एडी करंट लॉस कमी करण्यासाठी. म्हणजे हे भरपूर स्टॅपिंग्स आहेत ना, एकच आहे काही नाही, हे भरपूर स्टॅपिंग्स आहेत. हे स्टॅपिंग्स ह्याच्यासाठी बनवले जातात आपल्या मोटरमध्ये जे होणारे एडी करंट लॉस आहे. कोणता लॉस आहे? एडी करंट लॉस. हा एडी करंट लॉस कमी करण्यासाठी हे स्टॅपिंग्स बनवलेले असतात. ओके, तर एडी करंट लॉस काय असतं मी नंतर एक्सप्लेन करेल तुम्हाला कसं तयार होतं एडी करंट लॉस. ओके, हा प्ले. त्याच्यामध्ये नंतर हे जे दिसते ते काय? वाइंडिंग्स आहे. कोणत्या वाइंडिंग आहे? थ्री फेज वाइंडिंग. ठीक आहे, हे वाइंडिंगचं वर्क काय? रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड क्रिएट करण्याचं. काय करते? रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड.
हे बघा, हे घुमतंय म्हणजे काय, रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड. आणि जे घुमण्याची जी स्पीड आहे रोटेटिंग मॅग्नेटची, त्याला काय म्हणतो आपण दुसऱ्या भाषेत सिंक्रोनस स्पीड. काय म्हणतो त्याला आपण, सिंक्रोनस स्पीड. त्याला शॉर्ट मध्ये आपण काय म्हणतो, एनएस. शॉर्ट मध्ये लिहायचं म्हणलं तर एनएस. एनएस म्हणजे सिंक्रोनस स्पीड. हे सिंक्रोनस स्पीड म्हणजे आपण जे रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड म्हणजे 3 फेज इंडक्शन मोटर मध्ये ही जी वाइंडिंग आहे, ही वाइंडिंग काय करते, रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड बनवते. जी रोटेटिंग मॅग्नेटिक फील्डची जी घुमण्याची स्पीड राहते, मॅग्नेटिक फील्ड, ओके, त्या मॅग्नेटिक फील्डला जो घुमतो त्याला काय म्हणतो आपण, सिंक्रोनस स्पीड म्हणतो. सिंक्रोनस स्पीडचा फॉर्म्युला आहे ns = 120f / p. मतलब ns म्हणजे सिंक्रोनस स्पीड = 120 भागिले इंटू फ्रिक्वेन्सी भागिले p म्हणजे पोल. ठीक आहे, फॉर्म्युला समजला, लक्षात ठेवा, लिहून घ्या वाटलं सगळ्यांनी. ओके, ns = 120f / पोल. त्याच्यानंतर त्याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. ns म्हणजे सिंक्रोनस स्पीड, f म्हणजे फ्रिक्वेन्सी, अप्लाइड व्होल्टेज म्हणजे आपण त्याला दिलेली फ्रिक्वेन्सी त्याच्या अप्लाइड व्होल्टेज वर. ठीक आहे, आणि p म्हणजे नंबर ऑफ पोल्स. ओके, हे झालं तुमचं मोटरचं स्टेटरचं कन्स्ट्रक्शन होतं. आता हे काय, रोटर आहे. आता हे रोटर, हा स्टॉप कर. आता हे रोटर पण आहे. जसं कोर आपण लॅमिनेटेड केलेले होते स्टेटर मध्ये, वाइंडिंग करण्यासाठी जे कोर लॅमिनेटेड होते, तसंच स्टेटर रोटर मध्ये पण काय केलं जातं, पूर्ण कोर्स त्याचे लॅमिनेटेड केलेले असतात. इथं पण काय होतं, एडी करंट लॉस होतो. हा एडी करंट लॉस कमी करण्यासाठी कोर काय करतो आपण, लॅमिनेटेड बनवतो. एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारलं जाईल, लॅमिनेटेड कोर का बनवलं जातं, कशासाठी बनवलं जातं, एडी करंट लॉस कमी करण्यासाठी. तर अशा प्रकारे हे सगळे स्लॉट्स काय केले जातं, एकत्र बसवले जातं. ठीक आहे, प्रज्वल लक्ष दे. हे काय पूर्णपणे लॅमिनेटेड बनवलेले असतात आणि हे लॅमिनेटेड काय करतं, एडी करंट लॉस कमी करतं. हे काय आपलं रोटर आहे. हा, प्ले कर. आता हे बघा कसं त्याचं एक्सेलरेशन एकदम कसं एकदम म्हणजे हे बनवतात. आणि हे मध्ये जे दिसतात होल, आता सगळ्या स्टॅबिंग्स काय केल्या, स्टॉप कर. सगळ्या स्टॅबिंग्स काय केल्या आपण, एकत्र केल्या. ओके, पूर्ण कंबाईन केले, तुम्ही पाहिलं. त्याच्यानंतर हे जे होल दिसतात म्हणजे ह्याला आपण स्लॉट, हे रोटरवर केली जाणारी वाइंडिंग, त्याच्यासाठी हे शॉर्ट्स आहेत. ओके, आणि हे जे दिसतात तुम्हाला हे काय, कंडक्टर. हे काय, कंडक्टर्स आहे. हे कंडक्टर काय केलं जातं, ह्या स्लॉट मध्ये बसवलं जातं. ठीक आहे, ते कशा प्रकारे बसवलं जातं बघ. हा, हे एंट्रिंग म्हणजे काय, आता ज्यावेळेस तुम्ही हे मोटर बसवता तेव्हा हे काय करतं, पूर्ण पॅक बसवतं. म्हणजे स्लॉट्स जे बाहेर आहेत ते टॅबिंग बाहेर निघले म्हणून. ठीक आहे, एंट्रिंग बनवले असतात त्याच्यामध्ये. आणि ते सगळे एंट्रिंग्स म्हणजे स्टॉप कर, ह्याच्या आतमधून हे सगळे कंडक्टर्स काय केलं जातं, शॉर्ट केले जातात. कशाने, एंट्रिंग. ह्या साईडने एक बसवली, त्या साईडने एक बसवली. एंट्रिंगचं वर्कच काय, हे सगळे कंडक्टर हे कंडक्टर बसवले त्याला काय केलं जातं, शॉर्ट केलं जातं एंट्रिंग्स द्वारा. ओके, काय केलं जातं, एंट्रिंगचं वर्क काय, शॉर्ट करणं. कुणाला शॉर्ट करतं, ते कंडक्टर. कोणाचे, कुठल्या कंडक्टरला, रोटरवरील कंडक्टरला काय करतं, एंट्रिंग्स शॉर्ट करतं. दोन्ही साईडला पण काय राहतं, एंट्रिंग्स राहतात, लक्षात ठेवा. हा, पुढे हा शाफ्ट तुमचा, हा तुमचा शाफ्ट. आता ह्याच्यामध्ये, हा स्टॉप कर. ह्याच्यामध्ये तुम्हाला एक लक्षात ठेवण्यासारखं म्हणजे हे तुम्हाला जे आहे ते एकदम पॅरलल दिसते का, एकदम सरळ एकदा लाईन मध्ये नाही. हे सगळे कसे आहेत, तिरपे आहेत. हे क्रॉस काय, कारण का ह्या मोटर मध्ये हम्बिंग म्हणजे एकंदरीत काय, मोटर मध्ये नॉइज व्हायला नाही पाहिजे. म्हणजे फिरत असताना जसा आवाज येतो ना मोटर मध्ये, ते आवाज होऊ नये म्हणून ते काय केलं जातं, क्रॉस केलेलं असतं. ओके, कोणी पण विचारेल, मला इंटरव्ह्यू मध्ये विचारलं होतं, तुम्हाला पण कोणी पण विचारू शकतं की मोटर आपल्या रोटरवर कंडक्टर्सला काय केलं जातं, क्रॉस मध्ये का बसवलं जातं, इन्क्लाइन लाईन मध्ये का बसवलं जातं. का बसवलं जातं, कारण का त्याच्यामध्ये मोटर्स मध्ये आवाज होऊ नये म्हणून एक. आणि दुसरं म्हणजे काय, स्टॅरिंग ऑफ द मोटर म्हणजे काय प्रॉब्लेम व्हायला नाही पाहिजे. ठीक आहे, प्रिन्सिपल मोटर कसं वर्क करते. ओके, हे स्टेटर, त्याच्यामध्ये केलेली वाइंडिंग ही 3 फेज वाइंडिंग. ही काय केलेली आहे, 3 फेज वाइंडिंग. आणि या 3 फेज वाइंडिंग कडून हे रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड तयार झाले. हे काय,
रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड क्रिएट झाले. हे रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड याला याचं दुसरं नाव काय? सिंक्रोनस फील्ड. काय म्हणायचं याला? सिंक्रोनस फील्ड म्हणायचं. आणि हे काय? त्याच्यामध्ये बार आहे. आपण जे कंडक्टर बसवले होते ना, किंवा ते आपलं जे स्टेटर मध्ये वाइंडिंग बसवण्यासाठी स्टेटर जे स्लॉट्स होते ते स्लॉट्स समजा एकदम. ठीक आहे. हे सिंक्रोनस फील्ड. ओके. आणि हे मधलं आपलं काय? रोटर आहे. हे काय? रोटर. हे जे काय आपले हे स्टेटर आहे. हा जे काय दिसतोय तुम्हाला स्टेटर आहे राऊंड मध्ये. आणि हे मधलं काय? रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड. ह्या रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड मध्ये हे जे दिसतंय काय? कंडक्टर बार. हे काय? कंडक्टर बार. आपण हे एक टाइप पिंजरा टाइप दिसते की नाही? तसं पिंजरा बनवतो आपण. ठीक आहे. म्हणून याला काय म्हणलं जातं? इंडक्शन मोटर. स्क्वेरल केज इंडक्शन रोटर म्हणतो. स्क्वेरल केज. केज म्हणजे काय? पिंजरा. केज म्हणजे काय? पिंजरा. ॲज अ सिंपल सांगायचं म्हणजे केज म्हणजे काय? पिंजरा टाइप काय असतं आपलं? रोटर असतं. काय? रोटर आहे. हे कंडक्टर बार आहे. आता या कंडक्टर बार मध्ये दोन्हीकडून काय केले? हे जे दिसतात हे कोणत्या रिंग आहेत? ह्या एंड रिंग्स. काय त्या? एंड रिंग्स. पलीकडून लावलेली एक आणि इकडून एक लावलेली. एंड रिंग्स कशासाठी लावली आपण? हे कंडक्टरला शॉर्ट करण्यासाठी. हे कंडक्टर बार शॉर्ट करण्यासाठी एंड रिंग्स लावल्या. ओके. आणि त्याच्यामध्ये स्टेटर म्हणून तयार झालेला रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड. ओके. हा आता कर प्ले. अशा प्रकारे आता काय होतं? रोटर मध्ये एक पोलॅरिटी तयार होते. जसं की मॅग्नेट मध्ये NS ध्रुव राहतात की नाही? NS बोलतो नॉर्थ और साउथ. N बोलतो नॉर्थ और S बोलतो साउथ. ठीक आहे. हे अशा प्रकारे काय होतं? स्टेटर रोटर मध्ये तयार होतं. ठीक आहे. पहिले काय होतं? रोटर मध्ये क्रिएट होतं. त्याच्यानंतर स्टेटर मध्ये. कसं? ॲज अ रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे त्याला रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड असल्यामुळे हे आहे बघा. हे स्टेटर मध्ये कसं तयार होतं आणि रोटर मध्ये कोणतं सिक्वेन्स तयार होतं रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड मध्ये. आता प्ले पॉज कर. इथं बघा. आता पहिल्या कंडिशन मध्ये बघा, ही जी वाइंडिंग आहे आपण स्टेटर मध्ये केलेली ही वाइंडिंग आहे. आणि हे मधलं जे दिसतंय ते काय? आपलं रोटर आहे. हे बाहेरचं स्टेटर मध्ये तयार झालेले मतलब आपलं ध्रुव म्हणतो आपण त्याला. मराठीमध्ये काय म्हणतो? ध्रुव. ठीक आहे. हे जे ध्रुव आहे, हे जे पोल तयार झालेले आहेत हे काय? N आणि S. आता यांची कंटिन्युअसली यांची सिक्वेन्स चेंज होत राहील. ह्यांचा काय? सिक्वेन्स चेंज होत राहील. का चेंज होत राहील? कारण का? हे जे आतमध्ये तयार झालेली वाइंडिंग कडून आपल्याला रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड जे मिळणार आहे ते कंटिन्युअसली काय आहे? घुमत राहणार आहे. काय राहणार आहे? घुमत राहणार आहे. का घुमत राहणार? रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड का घुमत राहणार आहे? कारण का आपण 3 फेजची जे कनेक्शन केलेलं आहे, काय केलं याच्यामध्ये? 3 फेज वाइंडिंगचं जे कनेक्शन केलेलं आहे ते कशा पद्धतीने केलेलं आहे? तुमच्या घरामध्ये जसं तुम्ही डेकोरेशन यूज करता की नाही, एक सिक्वेन्स टाइप, एकदा हे चालू होतं ते एकदा हे चालू होतं. ॲज अ सिरीज टाइप कनेक्शन असतं त्याचं. ठीक आहे. लाइटनिंगचं. तशाच प्रकारे काय होतं याच्यामध्ये? सिक्वेन्स चेंज होत राहतं. कशाचं? रोटेटिंग मॅग्नेटिक फील्डचं. ओके. हा प्ले कर. तर ह्याच्यामध्ये हे स्टेटरचं सिक्वेन्स बघा. हे N कंटिन्युअसली चेंज होत राहते. आणि जिथं S आहे त्याच्या अपोजिट मध्ये स्टेटर मध्ये जर N तयार झाला तर त्याच्या रोटर मध्ये लगेच S तयार होतो. N. ठीक आहे. म्हणजे हे रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड अशा काय होतं? स्टॉप करत. आता याच्यामध्ये बघा, हे काय होतं? जे आपलं रोटर आहे, वर्किंग प्रिन्सिपलच काय म्हणतं? 3 फेज इंडक्शन मोटर मध्ये जर समजा स्टेटर मध्ये आपण 3 फेज रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड बनवलं. काय केलं? रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड बनवलं. तर त्याच्या ह्याच्यामध्ये जर शॉर्ट सर्किटेड कंडक्टर ठेवलं आपण, कोणतं? शॉर्ट सर्किटेड. तर जे रोटेटिंग मॅग्नेटिक फील्डची जी दिशा आहे, डायरेक्शन म्हणजे डायरेक्शन घुमण्याचं जे डायरेक्शन आहे, रोटेटिंग मॅग्नेटिक फील्डचं घुमण्याचं जे डायरेक्शन आहे त्याच डायरेक्शनला काय होतं? आपलं रोटर फिरतं. काय होतं? त्याच डायरेक्शन रोटर फिरतं. आता याच्यामध्ये बघा, हे जे आहे S, हे काय? स्टेटरचं रोटेटिंग मॅग्नेटिक फील्डचं डायरेक्शन. तसंच हे रोटर आहे, रोटरचं पण त्याच डायरेक्शनला फिरतं. ठीक आहे. इथं बघा कसं फिरतं बघा. कर प्ले. हा घुमत आहे. ठीक आहे. अशाच प्रकारे काय होतं? रोटेटिंग मॅग्नेटिक स्टेटर आणि रोटर सारखं काय होत असतं? एका डायरेक्शनला घुमतंय.
ओके, असं होतंय का नाही? स्टेटर असं घुमतोय आणि रोटर असं घुमतोय नाही. कारण का त्याचा प्रिन्सिपलच काय आहे? ज्यावेळेस रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड ज्या डायरेक्शनला घुमतं सिंक्रोनस स्पीडच्या त्याच पद्धतीनं रोटर पण घुमतं. ठीक आहे, हे तुमचं 3 फेज इंडक्शन मोटरचं वर्किंग प्रिन्सिपल आहे. अशा प्रकारे मध्ये रोटर घुमलं जातं रिअल मध्ये. कुठं? 3 फेज मोटर मध्ये. ओके, हे बघा पूर्णपणे. अजून काय अडचण याच्यामध्ये नाही. बघा बाजूच्या बाहेर म्हणजे बेरिंग्स वगैरे लावण्याचे अशा पद्धतीनं लावलेलं असतं. कूलिंग फॅन आहे. हे काय? कूलिंग फॅन कशासाठी लावलेलं असतं ते? मोटर थंड करणे, वाइंडिंग थंड करणे. वाइंडिंग थंड करण्यासाठी, मध्ये वाइंडिंग गरम होणे. हे आपलं शाफ्ट. आपल्याला काय घ्यायचंय? आउटपुट घ्यायचं असतं. कुठं भेटत असतं ते? शाफ्टवर. ओके.